हे जे स्तोत्र आहे हे वसिष्ठ ऋषींनी तयार केलेलं आहे. भगवान शंकराची उपासना केल्यानंतर जो अनुभव त्यांना प्राप्त झाला, त्यांना वाटलं की कलियुगामध्ये याचा उपयोग सगळ्यांना होईल, म्हणून ह्या स्तोत्राची रचना केली. वसिष्ठ ऋषींनी रचना केली आणि अगदी सहज आणि सोप्या शब्दांमध्ये भगवान भोले बाबांच्या चरणी प्रार्थना करत आहेत की सर्वांचं दुःख, दरिद्र आणि सर्व रोग या ठिकाणी नष्ट होऊ दे. पाप करण्याचं सगळ्यात मोठं कारण एक हे पण आहे, ते म्हणजे दरिद्रता. दरिद्रता आल्यानंतर मनुष्याची बुद्धी भ्रष्ट होऊन जाते आणि भ्रष्ट झालेली बुद्धी पापाचरण करण्यास प्रवृत्त करते. हे होऊ नये म्हणून दरिद्रता नष्ट झाली तर मन प्रसन्न राहील. घरामध्ये धनधान्य असेल तर दान देण्याची इच्छा होईल. दारिद्र्य दुःख दहन स्तोत्र. विश्वेश्वराय नरकार्णवतारणाय कर्णामृताय शशिशेखर धारणाय कर्पूरकान्तिधवलाय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय. दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. गौरी प्रियाय रजनीश कलाधराय कांतकाय भुजगाधिपकर्णाय गंगाधराय गजराज विमर्दनाय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय. दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिवाय. भक्तिप्रियाय भवरोग भयापहाय उभयनाय दुर्ग भवसागर तारणाय ज्योतिर्मयाय गुणधाम सुनृत्यकाय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय. दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिवाय. शर्मांबराय शवभस्म विलेपनाय भावेक्षराय मणिकुण्डल मण्डिताय मञ्जीरपादयुगलाय जटाधराय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय. दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. पंचाननाय फणिराज विभूषणाय हेमांशुकाय भुवनत्रयमण्डिताय आनन्द भूमि वरदाय
शिताय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय ओम नमः शिवाय राम प्रियाय रघुनाथ वरप्रदाय नाग प्रियाय नरकार्णवतारणाय पुण्येषु पुण्यभरिताय सुरर्चिताय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय ओम नमः शिवाय मुक्तेश्वराय फलदाय गणेश्वराय गीतप्रियाय वृषभेश्वर वाहनाय मातंग चर्म वसनाय महेश्वराय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय 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 नमः शिवाय नमः शिवाय नमः पार्वती पतये हर हर महादेव दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय एक भक्त म्हणाला, महाराज आम्ही ना अजिबात जेवण करत नाही, उपवासच उपवास आहे. हे पांडुरंगा, इतका सगळे भक्त तर फक्त एकादशीला उपवास करता, मी वर्षभर उपवास करतो तरी देखील तू मला प्रसन्न होत नाही. आता त्या भक्ताजवळ खाण्यासाठीच काही नसेल, त्याच्यासाठी तर उपवासच आहे. ज्याच्या घरामध्ये अष्टदरिद्रता आहे, ज्याला रात्री काय खावं हा प्रश्न आहे, त्याला रोजच उपवास आहे महाराज. पण पुराणांमध्ये उपवासाचं व्रत हे असं सांगितलेलं आहे की अनुकूल प्राप्त भोगांची, ऐका नीट लक्षपूर्वक ऐका, अनुकूल प्राप्त भोगांचा स्वखुशीने त्याग करणे म्हणजे उपवास करणे आहे. अनुकूल भोगांचा, प्रतिकूल नाही. म्हणे महाराज आम्ही टीव्हीच बघत नाही. अरे घरात टीव्ही असायला पाहिजे ना, घरात टीव्हीच नाही आणि म्हणे सगळ्यांना सांगू लागले आम्ही टीव्हीच बघत नाही, टीव्हीच बघत नाही. घरामध्ये सर्व परिस्थिती अनुकूल असावी आणि अनुकूल परिस्थिती असल्यानंतर त्या भोगांचा स्वेच्छेनं आनंदाने, उगाच कोणी म्हटलं शिवपुराणामध्ये असं लिहिलेलं आहे आता आपल्याला दान द्यावंच लागेल म्हणून दान देणं हे चुकीचं आहे, म्हणून काहीतरी सत्कर्म करणं हे चुकीचं आहे. अनुकूल प्राप्त भोगांचा स्वेच्छेनं त्याग करणे, स्वेच्छेने कुणाच्या दबावाखाली नाही, आनंदाने, ते पण आनंदाने त्याग करणे, त्याला म्हणतात उपवास, त्याला म्हणतात वैराग्य. नाहीतर अहो मी ना
बऱ्याच साड्या दान केल्यात. आता बरेच जण येतात, पेपरमध्ये फोटो असतात, मी इकडं दान दिलं, मी तिकडं दान दिलं, फोटो घेऊन ते दान देतात. सगळ्यात पहिली तर ही गोष्ट चुकीची आहे. जे आपण दान देतो हे समोरच्या व्यक्तीला कळलं नाही पाहिजे. अपितु शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की उजव्या हाताने दान दिलं तर डाव्या हाताला देखील कळलं नाही पाहिजे. आता सांगा, आणि आपण तर फोटो काढून काढून दान देत राहतो. त्या दानाला, ते दान मध्यम स्वरूपाचं आहे सांगितलेलं. दानाचे अनेक प्रकार सांगितले महाराज. मग दान कसे करायचं? मी साड्या वाटून दिल्या, माझ्याजवळ खूप साड्या होत्या, मी गरिबांना दिल्या. तुझ्या घरातली पैठणी तू दिली का कोणाला? तुझ्या घरातली आवडती साडी तू कोणाला दिलीस का? का कोणाला दुकानात जाऊन तिच्या चॉईसनं घेऊन तू साडी दिलीस? नाही. अगं एवढ्या 10-12 साड्या आलेल्या आहेत, याच्यातली ही मला आवडत नाही, चला देऊन टाका, दान धर्म करूया. म्हणजे त्या दानाला विशेष महत्व नाही. मरी गैया बम्हन को दान, तसं नाही पाहिजे महाराज. मी म्हणलं ना कृष्णार्पण, दूध उतू गेल्यानंतर कृष्णार्पण. कृष्ण म्हणतो बाई माझ्या घरी 9 लाख गाई आहे, तुझ्या एवढ्या दुधासाठी मी तुझ्याकडे येईल का बाई? तुझं तूच पाहते. नको, ते दूधही नको आणि काहीच नको. आणि त्या बालकृष्ण परमात्माला दूध दही खाऊ घालण्यासाठी स्वर्गातल्या अप्सरा देखील लालायित होत होत्या की कधी कन्हैया तू येशील आणि कधी दही दूध घेऊन जाशील. ते दान देणं वेगळं. ज्याच्या घरी 9 लाख गायी आहे त्यालाच दही दूध खाऊ घालण्याची जी गोपिकांची मनस्थिती होती, जो भाव होता, ताही अहीर किछो हरिया छछिया भर छाछप नाच नचावई. शेष गणेश महेश दिनेश सुरेश हु जाहि निरंतर ध्यावई. सूर्य चंद्रमा शंकर भगवान आदी आदी ब्रह्मादिक देवता ज्यांना त्यांचं ध्यान करतात, तपस्येमध्ये ज्यांचं ध्यान लावून बसतात, आणि तो कृष्ण परमात्मा त्यांना आमची गोपिका म्हणती चला दही खायचं का? कृष्ण म्हणतो दे ना ग गोपिका, मला दही दे, मला लोणी दे. त्यावेळेस त्या गोपिका त्यांना म्हणतात की चल आधी एखादं नृत्य सादर कर, आधी छमछम नाचून दाखव, आणि नंतर मग मी तुला दूध देईल, मग मी तुला दही खाऊ घालेल. तो भाव होता महाराज. आणि तो ब्रह्मांड नायक परमात्मा त्या भावासाठी तिथे नाचला देखील, नृत्यही केलं, नटखट लीलाही केल्या. कशासाठी? त्या भाव प्राप्त करण्यासाठी, तो आनंद प्राप्त करण्यासाठी. जिन्हें नचाए है ब्रह्मांड सारे, जिन्होंने नचाए है ब्रह्मांड सारे, मगर अब उन्हें हम नचाया करेंगे, मगर अब उन्हें हम नचाया करेंगे. कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे, लताओं में ब्रज की गुजारा करेंगे. कहीं तो मिलेंगे वो बाके बिहारी, उन्हीं के चरण चित लगाया करेंगे. ज्यांनी या सर्व ब्रह्मांडावरती नृत्य केलेलं आहे, ज्या ब्रह्मांडाला चराचरातल्या जीवाला जे प्रभू नाचवतात, आज गोपिकांमध्ये ते नाचायला लागले. काय शक्ती आहे महाराज! त्या दही आणि दुधाची नाही शक्ती, ती जी शक्ती आहे ती भाव, जो तुमच्या हृदयाचा भाव आहे, त्या भावाची त्या ठिकाणी महती आहे. म्हणून तुम्ही दान कोणत्या रूपाने देतात, किती रुपये देतात, किती लक्ष चढवतात,
पण त्याहीपेक्षा तो जो देण्याचा तुमचा भाव आहे तो महत्वाचा आहे. तरच तुमचं ते दान केलेलं देखील तुम्हाला त्याचा परिणाम, त्याचं फळ प्राप्त होईल. दीयते नुपकारिणे, याच्यावर जर बोलायला गेले ना अजून 2 तास हेच लेक्चर सुरू राहील की दान कसं द्यावं. भगवद्गीतेमध्ये तर इतकं विस्तारपूर्वक वर्णन आलेलं आहे. देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतं. कोणतं दान श्रेष्ठ आहे, कोणतं दान मध्यम आहे, कोणतं दान कनिष्ठ आहे. देश, काल, पात्र, कोणत्या देशामध्ये दान देत आहात, कुणाला दान देत आहात आणि कोणता समयी दान देत आहात, या सगळ्याचा विचार करून दान द्यायला पाहिजे. असो हा विषय निघाला म्हणून सांगितला. महाराज सूतजी महाराज सांगतात, शौनकादी ऋषी, म्हणून आपण द्यायचे म्हणून देऊ नका. आपल्या मनातला जो भाव आहे तो निर्मल ठेवा. निर्मल मन जन सो मोहि भावा. निर्मल जन सो मोहि भावा. मोहि कपटे छल छिद्र न पावा. मोहि कपटे छल छिद्र न पावा. राम सिया राम, सिया राम, सिया राम. राम सिया राम, सिया राम, सिया राम. जय सिया राम, सिया राम, सिया राम. राम सिया राम, सिया राम, सिया राम. मंगल भवन अमंगल हारी. प्रभु सुत दशरथ अजिर बिहारी. प्रभु सुत दशरथ अजिर बिहारी. जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम. जय सिया राम, जय सिया राम. नमः पार्वती पतये. हर हर महादेव. भाव से प्रदान करो. नाही मुझे प्रभाव पसंद है, नाही मुझे स्वभाव पसंद है, मुझे तो बस भाव ही पसंद है. कोणी कोणी आपल्या प्रभावाने देतं, कोणी कोणाचा स्वभावच असतो देण्याचा, पण परमेश्वराला भाव अतिप्रिय आहे. भावाचा भुकेला नमामि चित्त चोरकम. सगळ्यांचं चित्त आकृष्ट करणारा, सगळ्यांचं चित्त चोरून घेणारा तो परमात्मा, त्याला आपण काय देऊ शकतो हो महाराज. त्याला देण्याची सामर्थ्यता आपल्यामध्ये नाही, कारण जे काही दिलेलं आहे ते परमात्म्याने दिलेलं आहे. सगळ्यात पहिले जन्म दिला. कोणी दिला जन्म? आई वडिलांनी दिला आपण असं म्हणू, पण नाही महाराज. त्याची जी सत्ता आहे म्हणून जन्म आपल्याला मिळाला. पहिल्यांदाच सगळं परमात्म्यानेच दिलेलं आहे आतापर्यंतच. बघा, नाहीतर बरेच लोक अजून आहे की जे मुलं बाळांसाठी अजून व्रत वैकल्य आणि दवाखान्याच्या फेऱ्या मारतायत. जर आई वडिलांपासूनच जर मुलं जन्माला आले असते महाराज, आणि जसं पुराणांमध्ये वर्णन आलं, मानसिक सृष्टी असती किंवा फळं देऊनच मुलं जन्माला आले असते, तर दवाखान्यापेक्षा फळ बाजारांचीच जास्त विक्री सुरू झाली असती की चला एक फळ घ्या आणि मुलगा तयार. महाराज त्याने जन्म दिला. दत्त देण्याचे काम परमात्मा करतो, आपण घेण्याचे काम करतो आहे. फक्त आता मला सांगा, परमात्म्याने जी वस्तू
आहे आपल्याला. एखादा आपण कार्यक्रम करतो, समजा आता हे स्टेज वगैरे सर्व ज्यांनी आपली व्यवस्था लावून दिली त्यांनी आपल्याला 7 दिवसासाठी व्यवस्था दिलेली आहे. जर आपण जिकडं तिकडं खडी साखरेचे तुकडे घाण करून ठेवलं तर उपयोग आहे का? नाही. माईक सिस्टीम ज्यांनी दिली 7 दिवसांसाठी दिलेली आहे, याचा योग्य वापर करणं आपलं काम आहे. आणि पुन्हा रामराम करताना पुन्हा त्यांच्याजवळ व्यवस्थित देऊन टाकणे. किती माईक होते, किती ग्लास होते, किती पेले होते, केटरर्स वाले लोक मोजून देतात की नाही? चमचे किती होते, एक चमचा नाही सापडला लगेच बिल फाडतात आपल्या नावाने, फाडतात की नाही? मग आज 7वा दिवस आहे, लक्षात ठेवा. आज पण समापनाचा दिवस आहे. प्रभूने आपल्याला काय काय दिलेलं आहे त्याची तर सगळी जिम्मेदारी आपल्यावर आहे. पण ज्यावेळेस परमात्मा आपल्याला मागतो ना, ज्यावेळेस आपण परमात्म्याच्या घरी जातो त्यावेळेस त्या सगळ्या वस्तू व्यवस्थित त्याला पुन्हा परत द्यायच्या असतात. आणि आपण कधी देतो? ज्यावेळेस एवढे सुंदर 32 दात आपल्याला दिलेले आहेत त्यावेळेस मात्र इकडे चणे खाण्यामध्ये, फुटाणे खाण्यामध्ये निघून जातात. ज्यावेळेस अर्धे सगळे हतबल होऊन जातात, युद्धामध्ये पराजित झालेले असतात. आणि नंतर मग विठ्ठला येतो का विठ्ठला? मग विठ्ठला म्हणतो बाकीचे 32चे 32 कुठे गेले तुझे? ज्यावेळेस 32 दिले होते त्यावेळेस एकदाही विठ्ठल विठ्ठल म्हटला नाही. आणि आता बोलता येईना, सगळी हवा आरपार जाऊ लागली. आणि मग म्हणतो विठ्ठला तुझ्याशिवाय कोण आहे रे माझं? मग त्यावेळेस परमात्म्याला राग येतो की अरे मी दिलेल्या वस्तूचा देखील सांभाळ केला नाही व्यवस्थित. सुंदर फुलांचा हार तयार केला आपण. तो सुंदर फुलांचा हार माता वर्गांनो तुम्हीही डोक्याला लावता, पूजेला देखील आपण वापरतो. कोणी संत महंत आले की त्यांच्या गळ्यातही घालतो. मला सांगा, तो सुंदर हार आज बनवला आणि 4 दिवसांनी तो घालताल का तुम्ही? का बरं नाही घालला? कारण तो सुकून जाईल. बरोबर. फुलाचं जसं जीवन वार्धक्याला येतं किंवा त्याची एक समय असतो, त्या समयानंतर ते पुष्प सुकून जातात. त्याच पद्धतीने आपल्या मानव देह दिल्यानंतरही त्याची सुकण्याची एक मर्यादा दिलेली आहे. ते सुकण्याच्या आत ते परमात्म्याच्या चरणाशी वाहिलं गेलं पाहिजे. आणि मग ते सुकल्यानंतर काळेचे पांढरे झाल्यावर पुन्हा डाय करून पिवळे करायचे, लाल करायचे आणि नंतर मग द्यायचं. ते परमात्म्याला आवडत नाही. सुमन अर्पण करायचं. सुमन म्हणजे काय? चांगलं मन, चांगलं शरीर. युगे 28 विटेवरी उभा. आमचे पंढरीनाथ महाराज कटेवरी हात ठेवून काय सांगतात की अरे भवसागर एवढाच आहे, कमरे एवढाच आहे, पाणी जास्त नाही, या या सगळेजण या. सगळ्यांना बोलवतात ते. आणि दुसरी गोष्ट हे दर्शवतात की मनुष्याच्या 3 अवस्था आहेत. एक बाल्य अवस्था, एक तरुण अवस्था आणि एक जरा अवस्था. सगळ्यात महत्त्वाच्या 3 अवस्था आहेत. बाल्य अवस्था सोडून द्या. बाल्य अवस्थेमध्ये कुणालाच काही कळत नाही आणि एवढे ज्ञानी आपण नाही की तेवढी कृपाही आपल्यावरती नाही. बाल्यपण तर आपलं गेलंच गेलं. पण आता ज्या तरुण अवस्थेमध्ये आहोत, ही तरुण अवस्था म्हणजे मध्य अवस्था, कटी अवस्था. त्या अवस्थेमध्येच तुम्ही भजन करा, त्या अवस्थेमध्येच तुम्ही परमात्म्याशी संपर्क करा, त्याच अवस्थेमध्ये तुम्ही परमात्म्याशी नातं जोडा. तरच तुम्हाला परमात्मा तुमची साथ देईल. म्हणून सुमन अर्पण करा. जे काही द्यायचं असेल ते भावपूर्ण परमेश्वराला अर्पण करा.
शबरीचे उष्टे बोर देखील माझ्या परमात्म्याने खाल्ले. त्यामुळे असा विचार करू नका की माझ्याजवळ काय आहे. अहो महाराज, फक्त भाव समर्पित करा. तो भाव परमेश्वराला आवडतो. सूतजी महाराज वर्णन करतात, शौनकादी ऋषी, शिवपुराणाचे महात्म्य अगदी श्रेष्ठ आहे. साक्षात शिवस्वरूप असणारे हे वाङ्मय स्वरूप आहे. या ग्रंथामध्ये साक्षात भगवान भोले बाबा यांची अक्षररूपी विग्रह आहे. हे मूळ भोले बाबांचाच ग्रंथ आहे, शिवस्वरूप आहे. शिवप्रभूंमध्ये समस्त देवतांचा वास आहे.